8ही जागांवर महाविकास आघाडीने धुव्वाधार प्रचार केला आहे। त्यातील 3 जागांवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना लढत आहे आणि आमच्या समोर चोरलेली शिवसेना असा सामना आहे। हे वारंवार होतंय किंवा केलं जाईल। अमरावतीमध्ये तर कुठेही अघोरी कृत्य होऊ शकतं। वर्ध्यामध्ये भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे। ईव्हीएम मशीन बंद पडणं, मतदारांना खोळंबायला लावणं आणि मग मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवणं हा षडयंत्राचा भाग असू शकतो। संध्याकाळनंतर त्या ईव्हीएम मशीन चालू होतात आणि नंतर ज्यांना हवे आहेत त्यांना झुंडी तेथे उभ्या राहतात। सकाळी येणाऱ्या मतदारांना ना उमेद करणं हे या निवडणुकीच्या यंत्रणेतल्या मोदीकृत भाजपचं षडयंत्र आहे। निवडणूक आयोगामध्ये नरेंद्र मोदींना जाब विचारायची हिंमत आहे का? जर ही हिंमत असती तर कर्नाटकात जय बजरंग बलीचा नारा देऊन मतदानाचे बटन दाबा हे सांगितल्यावरच त्यांच्यावर कार्यवाही झाली असती। काल काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ज्या गोष्टींचा उल्लेख नाही या खोटेपणावर काँग्रेसने त्यांच्यावर कार्यवाहीची मागणी केली। खोटं बोलल्याबद्दल त्यांना प्रधानमंत्री पदावरून दूर करायला हवं। अमित शाह रामलल्लाचं दर्शन मोफत करू हे सांगत होते तेव्हा हा निवडणूक आयोग कुठे होता? जय भवानी जय शिवाजी यावर आक्षेप निवडणूक आयोग घेत आहे। शिवसेनेच्या मशाल गीतामध्ये याचा उल्लेख करायचा नाही। रामलल्ला बजरंगबलीवर होतंय सगळं यावर आक्षेप नाही। ठीक आहे, लोक ठरवतील ना। त्याच्यामध्ये युटर्न नावा असं काय आहे एक स्पष्ट केलं पाहिजे। बेरोजगारांना रोजगार देणं, गुजरातमध्ये पळवलेले उद्योग परत आणणं, महिला सबलीकरण, शिक्षण, आरोग्य, कर दहशतवादावरती उपाययोजना, अशा अनेक भूमिका ज्या वचननाम्यात घेतल्यात आम्ही त्याला विरोध आहे का? किंबहुना नरेंद्र मोदींनी गेल्या 10 वर्षात वारंवार जे युटर्न घेतलेले आहेत, युटर्न नरेंद्र मोदींनी, त्यांचा वचननामा म्हणजे फेकनामा आहे, म्हणजे त्यांचा जाहीरनामा। आम्ही प्रथमच आमचा वचननामा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना 3 पक्ष एकत्र आल्यावरती आमची भूमिका आम्ही जाहीर केली। पण यांना पोटदुखी आहे, यांना सहन होत नाही काही चांगले, विशेषतः महाराष्ट्राच्या दृष्टीने। निवडणूक आयोगामध्ये नरेंद्र मोदीला जाब विचारायची हिंमत खरोखर आहे का? जर ह्या जाब विचारायची हिंमत असती तर कर्नाटकात जय बजरंग बलीचा नारा देऊन मतदानाचं बटन दाबा कमळाचं हे सांगितल्यावरच त्यांच्यावर कारवाई झाली असती। काल किंवा 2 दिवसापूर्वी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ज्या गोष्टीचा उल्लेख नाही, संपत्तीचं समान वाटप, मंगलसूत्र खेचणार, या खोटेपणावर काँग्रेसने त्यांच्यावरती एक कारवाईची मागणी केली। खोटं बोलल्याबद्दल त्यांना प्रधानमंत्री पदावरून दूर करायला हवं। अमित शहा रामलल्लाचं दर्शन मोफत करू, आम्हाला मतदान करा हे जेव्हा सांगत होते तेव्हा हा चुनाव आयोग कुठे होता? जय भवानी जय शिवाजी ह्याच्यावरती आक्षेप निवडणूक आयोग घेत आहे। शिवसेनेच्या ज्या मशागीतामध्ये जय भवानीवरती आक्षेप आहे। भवानी महाराष्ट्राची कुलदेवता आहे, आम्ही त्याचा उल्लेख करायचा नाही, पण जय बजरंगबली, रामलल्ला याच्यावर होत आहे सगळं। महाराष्ट्रातल्या 8 जागांवर आज मतदान आहे। 8 जागांवरती महाविकास आघाडीने धुव्वाधार प्रचार केलेला आहे। त्यातल्या 3 जागावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना, मूळ शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि आमच्यासमोर चोरलेली शिवसेना असा सामना। या सर्व जागा आम्ही जिंकणार आहोत। 8 जागांवर भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नव्या फार मोठा संघर्ष करावा लागतो महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमोर। मी आपल्याला वारंवार सांगतो आहे की आधी झालेल्या 5 निवडणुका विदर्भातल्या, या 8 आणि प्रत्येक टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार हे निवडणुका जिंकतील, तेच जिंकतील असं वातावरण आहे। आम्ही 35+ 30 आणि 35 हा साधारण आमचा टार्गेट आकडा आहे। आम्ही तेवढ्या जागा जिंकतो। या 8 जागांमध्ये 8च्या 8 जागा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस जिंकत आहे। हे वारंवार होतं आहे किंवा केलं जाईल। वर्धा असेल, अमरावती असेल, अमरावतीमध्ये तर
कोणतंही अघोरी कृत्य होऊ शकतं. बरं, वर्ध्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. उद्धव ठाकरे तिकडे जाऊन आले, अमरावतीत जाऊन आले. EVM मशीन बंद पडणं आणि मतदारांना खोळंब्याला लावणं आणि मग मतदाराकडे पाठ फिरवणं हा एक षडयंत्राचा भाग असतो. आणि मग साधारण संध्याकाळनंतर त्या EVM मशीन चालू होतात आणि अचानक मग ज्यांना हव्यात त्यांच्या झोंडे येऊन उभ्या राहतात. पण जो मतदार सकाळीच येतो मतदानासाठी त्याला नाउमेद करणं, निराश करणं आणि परत पाठवणं हे या निवडणूक यंत्रणेतलं मोदीकृत भाजपचे षडयंत्र आहे.